अमृता मस्कले, राजू पाटील येवले, पोलीस पाटील, हनुमंत मस्कले, तंटामुख अध्यक्ष, पांडुरंग कारभारी, ग्रामसेवक उपस्थित नाही, विजयकुमार मस्कले, चेअरमन, मल्लिकार्जुन कॅदार आणि श्री एकनाथ डोंगणे सर, सगळे म्हणजे जमलेले वरिष्ठ प्राध्यापक, डॉक्टर आणि सगळं प्राध्यापक म्हणून आणि इथं जमलेले सर्व विद्यार्थी, एक नाव विसरून राहिलं ज्यांना मी आयडिया समजायचो, आजही समजतो, मागेही समजलं, डॉक्टर रामकृष्ण बदने सर. मी लहानपणापासून त्यांचे एवढं ऐकायचो आणि आज मला प्रत्यक्ष त्यांच्या समोर बसता आलं. आमचं एवढं कनेक्शन होतं की ते पाहुणे एवढंच माहित होतं. भेट कधी एवढं झाली नाही, पण एक कुठंतरी मी असं बाजूला ऐकलं होतं तर मी रडत होतो. ती कथा आईची सांगलेली माझ्या आईला सांगता आणि आई पण रडत होती की गेल्या 10 वर्षाच्या गॅप नंतर आज आमची प्रत्यक्ष भेट झाली आहे. मला वाटतं की कॉलेजमध्ये माझ्या कामाबद्दल प्रचंड मोठा उहापोह आणि प्रचंड मोठी माहिती सर्वांना पोहोचलेली दिसते. कारण मला आता सांगायचं काही राहिलंच नाही, तरी पण मी माझं काम म्हणून, कर्तव्य म्हणून सांगतो की खरंच तुमच्या सगळ्या कॉलेजला मी सलाम ठोकतो की माझ्याबद्दल एवढी तुम्ही माहिती घेतली. पवार सरांनी विस्तृत सांगितलं आणि पवार सर माझ्या शेजारी येतो. आमचं बघा अशी अवस्था आहे की माय जेव्हा वाढणार बाग भीक मागू देणार. पवार सरला माहित आहे सगळं. आता माय जेव्हा कुठून वाढेल, घरातच काही नाही, डब्यातच काही नाही, आणि बाप म्हणते माझी इज्जत जाते भीक मागणं. जगायचं की मरायचं की आत्महत्या करायची? फंडामेंटल नीड्स आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या नागपूरवाडीची. पाणी प्यायलाच पाणी नाही, शेताला कुठून भेटेल? प्यायला पाणी नव्हतं. आता मस्कले साहेबांनी खूप सुंदर सांगितलं, काही लांबचा अंतर नाही साहेब, तुम्ही खूप खूप सिनियर आहेत. तर तुम्ही सांगितलं की चिमणीला सुद्धा पाणी मिळत नव्हतं. तीच कंडिशन आहे. काय 50 किलोमीटरचा अंतर आहे, 25-30 किलोमीटरचा. हीच कंडिशन. पाण्याचा थेंबही नव्हता, एकही झाड नव्हतं, घर कॉन्क्रीटचं नव्हतं, दगडावर दगड, दगडावर दगड, त्याच्यावर पत्र किंवा मग पोपट. अशा अवस्थेमध्ये आमचे लोक जगत असताना आमच्या गावातले तरुण लोक पुण्याला, हैदराबादला काही विटा करायला, कोणी ड्रायव्हर, कोणी क्लीनर, 4-2 मिलिटरी मॅन. बाकी गावानं काय करायचं? बेकार कंडिशन होती. मतदान कमी होतं, कोणता राजकीय माणूस लक्ष देत नव्हता. आजकाल सगळ्यांचं लक्ष मतावर असते. 500 आहे की 1000 आहे. इथं मतदान कमी. आणि केव्हा तरी टँकर यायचा, मध्येच कुठंतरी डुंबा मारायचा. टँकरवाल्याची लॉबी होती पहिलं. ते 5-6 गावात एक टँकर दिले की एका गावामध्ये 2-2 टाकायचं आणि एका गावात 8 दिवस यायचंच नाही, अशी लॉबी होती. टँकर लॉबी म्हणायची त्याला. आणि ही सगळी अवस्था चालू असताना गाव स्थलांतर व्हायचं. माझ्या गावाच्या खाली 4 किलोमीटर, आता पवार सरांनी सांगितलं, 4 किलोमीटर लांब रमण्याची वाडी म्हणते, अगदी घाट, म्हणजे 4 किलोमीटर घाट चालत जायचं आणि उतरत यायचं. कधी ऐकलं का गावच स्थलांतर व्हायचं? माझं गाव व्हायचं. बाया, पुरुष, जनावर, भांडे, धुणं आणि दुपारचा डब्बा हे सगळं घेऊन त्या गावात रमणेवाडीला जायचे 11 वाजता. आणि 4-5 वाजे तो जनावराला पाणी पाहिजे, ह्याचे कपडे धुणं, तिथं आंघोळ्या करणं, हे वेगळाच खेळ. घराला कुलप. काही पुण्यात, गाव रमणेवाडी, इकडे गावात कोणीच नाही, कुत्रे मांजरं सुद्धा राहायचे नाही. तेला थंड वाटायचं, पाणी प्यायला मिळायचं नाही. हे चालायचं किती दिवस हा प्रश्न पडला. आणि एक वेळेस असं झालं की तिथे एक टँकर आला. मारुती नागोजी केंद्रे, माझे चुलत चुलते, एक्सपायर झाले. मी 8वी-9वीला असेल. एक्सपायर झाले. पूर्ण त्याचं स्मशानभूमीकडे त्यांना घेऊन जात होतं प्रेत. सगळे सोयरे जमलेले. प्रेत घेऊन जाताना टँकरचा हॉर्न वाजला, पुरं गाव लहान मोठ्या सेट वापस सगळे सोयरे 4 खांदे कधी ठेवू लागते त्याला पाणी आलेलं. इतक्या बेकार कंडिशन मध्ये असताना त्याच क्षणी मी पळालो आणि विहिरीवर जाऊन थांबलो. कुणालाही पाणी भरता येणार नाही, आधी मोत करा जाऊन. कुणालाच पाणी भरू देणार नाही. 25-30 वर्षाखालची गोष्ट आहे.
भरू देणार नाही. मी इथं वाटल्यास माझा खून होईल, पाणी नाही भरू देणार. तेव्हा सगळे वापस आले आणि आता जमना म्हणजे ते बसले पोरग गर्दा करायला म्हणजे जाऊनच होत म्हणजे त्याला. म्हणजे माणसाला, मेल्याला माणूस सुद्धा त्या पाण्यापुढे शून्य होता, त्याची किंमत शून्य होती. ते पाणी त्याला एवढं महत्वाचं होतं. टप्प्याटप्प्याने पुढच्या टप्प्यात आलो. माझे आता बोलत बोलत बोलले की मला या क्षेत्रात लोटणारे माझे मोठे बंधू बालाजी नागोराव केंद्रे, ज्यांचं की टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये जॉब करत होते. आणि मला त्यांनी म्हणले की बाबू, इथं काही खरं नाही, तुझंही शिक्षण होणार नाही, तू माझ्यासोबत चल तुळजापूरला. मी गेलो त्यांच्यासोबत. 11वी-12वी केली. त्यांना ते समाजकार्याचं असलं, संध्याकाळी जाणं, बैठक घेणं. तुम्ही ऐकताय ना पोरं, हे तुमच्यासाठी आहे. तुम्हाला उद्या मोठं व्हायचं बरं. प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवनात एक काम करा, पिक्चर होईल. माझा पिक्चर सोडून द्या, झाला होऊन गेला. पण तुम्हाला करायचं नाही तुमचा पिक्चर. तुम्हाला पिक्चर करायचं असेल तर लक्ष देऊन ऐका. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही करणारच, होणारच. हे एवढं काही म्हणायचं नाही, एवढं सांगितलं ना, करीत राहिलो मी. मागे ते पडत गेलो, करीत राहायचं. आज 3 दिवस झालं तुम्ही इथं काम करताय. गावात कोणी शाबासकी देत असेल, कोणी देत नसेल, ते म्हणत असते ह्याला तिथं उभा टाकाय, तुम्हाला येऊन उभा टाकाय सरपंच गेला. या गावात एक सिस्टम आहे, समाजाची सेवा कशी करायची, त्याच्यातून तुम्ही काय शिकणार आहे, हे सिस्टम आहे. आणि हे कुठंच भेटत नाही कॉलेजशिवाय. बालवाडीत भेटणं, अंगणवाडीत भेटणं, कुठल्या डिग्रीला गेलं भेटणं, ही स्टेप आहे. इथं शिकला तर पुढे गेला. नक्कीच पिक्चर बनवतो मी. तर पुढे पिक्चर मला तर शिकाय बी नव्हतं, काय बी नव्हतं. 12वीच्या नंतर मी आलो आणि मला पाठवलं मोठ्या भावानी युवक मुवमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट. हा कुठला विकास आहे? शाश्वत विकासासाठी जलसंधारण व्यवस्थापन, डेव्हलपमेंट सस्टेनेबल, रुरल डेव्हलपमेंट सस्टेनेबल, वॉटर रुरल डेव्हलपमेंट सस्टेनेबल असे म्हणू शकतो आपण, बरोबर. आणि जलसंधारण हे माझ्या डोक्यात बसलं. मी वापस आलो. माझी आई तगमग करू लागली, बापू इथं थांबू नको, तू पहिलं जा, इथं जगत नाही माणूस, मरते, मराले, पाणी प्यायला मिळत नाही, काही होत नाही. तसंच मला माईनं पाठवलं. पण लेकराची आणि माईची काय प्रेम असते तुम्हाला माहित आहे. जिच्या पोटात आपण बाहेर पडतो तिच्याबद्दल आत्माच राहणार. हो, तुला तर माझं मन यायचं इकडे आईकडे. सर तुमच्या एवढं जमणार नाही मला आईचं. खूप छान बोलताय तुम्ही. मी गेलो आणि दादांना म्हणलं मला कुठंतरी चांगल्या कोर्सला लावा. त्यांनी मला ठेवलं मुंबईला, युवक मुवमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट, युवकांच्या चळवळीतून ग्रामीण भागांचा विकास कसा करता येईल. तिथं मी 1 वर्ष होतो. महाराष्ट्रातून पहिला आलो होतो. अंगात एक जोश होता. मी तलाठी झालो असतो कदाचित, मी आज तहसीलदार असतो. माझ्या घरी तलाट्याचा ऑर्डर आलती, मी गेलो नाही. कोकणातली नाद लागला, इकडला आलो. गावातलं डोक्यात दिसायचं, माय समोर दिसायची. आणि अशी माय दिसायची की 35 लिटरचा हांडा, ते हांडा 10 किलोचं वजन असतो, लोखंडाचा हांडा. तर माझी माय आजही जिवंत आहे. 99 वर्ष झाले. आपण जग चाललंय माहिती. ते तेवढा हांडा दिसायचा. तिला काय त्रास होत असेल, कुठं ठेवीत असेल, कुठे येत असेल. आज मी ज्या माणसाला सोबत आणले ते चंद्रकांत मारुती केंद्रे, मेंबर उठून उभा टाका, त्यांना कळू द्या. ह्यांची आजी नागरवाडीत पाणी आणताना मिली. हे लाईव्ह जणू की पिक्चर बघला असेल ना. इंदिराबाई जी म्हणतात ना, ते इंदिराबाई ह्यांची आजी. ह्यांचे वडील मिलिटरीत, ह्यांचा चुलता मिलिटरीत. दोघांचे हात लागले नाहीत. नोकऱ्या असून देश सेवा करून सुद्धा स्वतःच्या माईला हात लागले नाहीत. मौत झाली. ती जेव्हा घेऊन पाणी येत होती, 5 बायका येत होत्या. मे महिना होता. 2.5 किलोमीटरला आल्या आणि तिथंच ते हांडे ठेवतात, एक ब्रेक करायचा. ती पाणी ढसढस पिली. तिला लागलं ऊन आपल्या भाषेत. आणि 4 बाया पुढे चलत राहिल्या बोलत बोलत. गावखोरी गेल्यावर म्हणले इंद्रा कुठं, इंद्रा बोलणं झाल्या. इंद्रा 1 किलोमीटरला खाली पडले, लांब, जाग्यावर खलास. ह्या कंडिशन मधून नागदरवाडी जात असताना
अन्य कोण्याच माणसाचं लक्ष नव्हतं, कुणाकडे वेळ बी नव्हता, आणि असला वेळ तर त्यांनी त्यांच्या संसारासाठी घालायचा. मी ठरवलं, मी जेव्हा राज्यात पहिला आलो तेव्हा माझी माया दिसत होती प्रत्येक वेळेस. मी डायरेक्ट घरी आलो. घरी आल्यावर एक नवीन इतिहास झाला. जेव्हा मी घरी येतोय बघा कशी सांगड जुळते, पाण्यात हंडा आणि पाणी दिसायचं मला, आणि समोर आलो असं बॅग घेऊन समोर आलो की मायात लाटत लाटत तेच हंडा घेऊन समोर आल्या गावाच्या येशीत. आता मला सांगा, 1 वर्ष लेकरू नाही भेटल्यावर तुम्ही आता गेल्यावर आई वडील किती खुश होतात, माझं लेकरू आलं माय, माझं लेकरू आलं माय, माझं पिल्लू आलं माय, माझं वाघ आलं माय म्हणतात नाही. तसं माझी माय म्हणली माय माझं वाघ आलं म्हणली, घागर ठेवली किती निष्ठवली. माझ्या गळ्याला पडता पडता त्या घागरीच्या गळ्याला पडून रडाली. म्हणलं फार बेकार कंडिशन आहे बाबा, तलाठी बिलाटी झालं बोंब, इतकंच काही तर करू. आणि जेव्हा मी तिथं शिकलो होतो फंड कसे येतात, राजकारणाची काही गरज नसते, राज्यकर्त्याची काही गरज नसते, गावाचा विकास करण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत, अनेक ठिकाणाहून पैसे येतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून पैसे येतात, ते गाव समृद्ध करू शकतो. आणि ते गाव जलसंधारणामध्ये जल क्रांती निर्माण करण्यासाठी मी ते वसा घेतला आणि माईला म्हणलं तू रडू नको आता, तू रडू नको आता, तुझ्या पाया पडते बापू, तू नको रे, मला किती त्रास आणखीच आहे. म्हणजे मला घरी टेकून देऊन तिनं तितका त्रास असताना मी तिला सांगितलं की बघ आता मी काय गंमत करतो. महिला मंडळीची बैठक लावली, आपल्या गावात पाणी आणायचे. ते सगळे परेशान, हे शक्य आहे का म्हणे, कालचं पोरग कुठं वर्षभर होतं पाणी थोडंच आणणार आहे म्हणे. तरी पण बोलत बोलत लोकांना बोलवत 1997-98 नागदरवाडीमध्ये बचत गट निर्मित झालाय. मला वाटतं नांदेड जिल्ह्यात बी नसंच आहे कदाचित. आणि महिलांचं भजन तिथून सुरू झालंय. पिक्चर तुम्ही बघा ध्यान देऊन, त्या महिलांच्या भजनावर धोंडे घातले सुरुवातीला. आणि ही सुरुवात केल्याच्या नंतर जेव्हा टप्प्याटप्प्यानं आम्ही ग्रामसभा घ्यायला सुरू केली, आता कोणीतरी रजने सर बोलले वाटते की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कामं पाहिले. अण्णा हजारे साहेबांकडे गेलो, पोपटराव साहेबांकडे गेलो. साहेब आता पोपटराव कोणते म्हणले, पोपटराव साहेब परवा आम्ही उपराष्ट्रपती साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं मुंबईला. तो पोपटराव साहेबांनी मी एकत्र बसलो आणि त्यांना सांगितलं, साहेब आमचा मराठवाडा गेला म्हणलं, अक्षरशः जाळ लागलाय म्हणलं, 2-4 गावाला तर प्रोजेक्ट द्या आदर्श गावचे. 4 गावाला कमीत कमी 2-2, 3-3 करोडचे प्रोजेक्ट मंजूर केले पवार साहेबांनी. मागलं पाहिजे भेटते, पण उगाच कोणी काही विचारलं जिजवण्यात अर्थ नसते. अनेक क्षेत्र आहेत पैसे काढण्याचे, अनेक मार्ग आहेत पैसे मिळवण्याचे. हे मी तिथं शिकलो होतं मुंबईमध्ये. आणि मी ठरवलं माझ्या गावात जोपर्यंत पाणी होणार नाही तोपर्यंत थांबायचं नाही. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये माझी सोयरीक जमली. तुमच्याच तालुक्यातली मुलगी आहे, खोटं काहीच नाही. येवती म्हणून गाव आहे मुखेड तालुक्यात, येवतीची नागरगोजी कंपनीतली मुलगी आहे. आता आम्ही अंतर खूप ठेवलं होतं, तेव्हा इथली बातमी तिथं कळणार नाही, पाणी नाही तर मग आमची मोडलीच. किती सोयरीकी झाल्या की किती मोडल्या की याची आमच्या गावची पोरगी मात्र पक्क करायची त्यांनी. कारण तिनं आई संघ 5-5 लिटर पळून 10-10 लिटर पळून 5-5 किलोमीटर पाणी आणून ती एवढी परफेक्ट आणि एवढी कणखर झालेली, ती दिलेल्या गावात कोण्याच गल्लीत कोण्याच बाईल ऐकायची इतकं काम करायची. म्हणून ठसा पडला की पोरगी करायची तर नागदरवाडीची, पोरगी द्यायची नाही नागदरवाडीत, असा हा ठसा पडला. त्याच्यात मी अडकलो. मी नाही म्हणजे 40 लोक आहेत, 30-40 पोरं गेली कोणी हैदराबादला, पुण्याला, इकडे तिकडे गेले निघून. लग्नाचं झालंच नाही, कोणी देणारच नाही, अडचण पाणी. तेव्हा सुरुवात केली, सगळे प्रोजेक्ट बघितले, गावाला तयार केलं. गावात बरेच चर्चा होली, बराच विरोध केला, तेव्हाही विरोध केला, आजही विरोध होते. विरोध नसल्यावर काम करण्यात मजा नसते, विरोध बी पाहिजे. तुम्ही जर सत्य काम घेऊन पुढे येत असताल तर खरंच मजा येते. तुम्ही डुप्लिकेट करता तर मग तिथं मारावी लागते, निघाले होते. तर आम्ही कुणाचा 1 रुपया खाला नाही. आजही मी फकीर आहो, पाणी फकीर. आजही मी पाणी फकीर आहो. तुम्हाला माहित आहे मला कपडे कोणते देते आणि कोणतं काय तर देते. लोह्याला घंटी नाव ऐकून असेल, खूप मोठा व्यापारी आहे तो, माझा मित्र आहे अमोल घंटी. महिन्याला एक ड्रेस घेऊन जाईल ते, अंगावर एक ड्रेस देणार म्हणजे देणारच.
मला काही असं वाटत नाही की माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे घोडी नाही. मी खूप स्वतःला शहाणा आणि खूप स्वतःला श्रीमंत समजतो, कारण मी पाणी पेरलंय, पाणी पिकवलंय, याचा अभिमान आहे मला. म्हणून ते पिक्चर होईल का आणि 2 पिक्चर होतील का होणार नाही, काय देणे गेले नाही. तुम्ही या 3 दिवसात आणि 7 दिवसात काय शिकणार आहेत आणि ते आयुष्यभर उराशी ठेवून काम करणार आहेत का, हे तुम्हाला जे शिकवायले ते प्रत्येक गुरु तुम्हाला चांगलं शिकवत असते, कधीच वाईट शिकवत नसते. पण घ्यायचं किती, सोडायचं किती हे महत्वाचं असते. मोबाईल कधीच बघायचा नसते ह्या वयात, पण मोबाईल शिवाय करमत नसते. आपण केव्हा पाणी बघावं, केव्हा जलसंधारण करावं, केव्हा बंधारे बांधावं, केव्हा लग्न व्हावं मग आपले. मग हातावर हात टाळायलाच काम आहे. इतकी बेकार कंडिशन ह्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की जिथं आपल्याला गुरु दक्षिणा भेटते, ती गुरु दक्षिणा आपल्या छातीत, आपल्या पोटात, आपल्या डोक्यात ठेवून तिची थोडी थोडी पुडी सोडत जर श्वास घेत गेलात तर ते तुमचं जीवन सुखी होणार आहे. ही माहिती गावात सुरुवात केली, कुठून आणायचे पैसे, कसे आणायचे पैसे. मला माहित होतं संस्था नावाच्या असतात, जर की आता आपली कला वाणिज्य विज्ञान संस्था आहे, या संस्थेनं एवढं मोठं काम केलंय या भागात, सोपा खेळ नाही. ही जर इथं संस्था नसती तर विचार करा किती हजार लेकरं शिकले तिथं, आणि ते लेकरं गेले असते का नांदेडला, मुखेडला शिकायला गेले असते का साहेब. त्या साहेबांचं खरंच मुख्यमंत्र्याचे पुढलं काम म्हणावं लागेल की एवढ्या डोंगरामध्ये एवढं मोठं युनिट उभा केले आणि एवढी मोठी विद्वानांची फळी वसुली इथं आणून डोंगरात कुठेही काही उभा टाकते. त्या काळातली त्यांची जिद्द, त्यांनी केलेल्या कल्पना, त्यांनी केलेलं कष्ट, तुम्ही आम्ही फळं खातोय त्याचे. मला काय संधी भेटली असती तर बोलायला, हे जर युनिट उभा केलं नसतं तर. म्हणून कुठलंही रोप लावताना, आज मी नागदरवाडीत काम केलं म्हणून मला इथं बोलवलं. परवा मला भोपाळला बोलवलं सीएम साहेबांना. जाया याचं विमान भाडं, आयुष्यात सायकलचं टायर बघाय नाही. गुंटूरला बोललेलं, तिथं बी विमानानं. आता कालचं आज दादाचं विमान पडले की आता विमानाने येण्याकडे म्हणून किती दिवस लागू दादा. नाही तर आपला होईल बाजार म्हणून काय सांगावं. एवढे मोठे लोक जातात. नागदरवाडीमध्ये मी जेव्हा सुरुवात केली कामाला तेव्हा सगळीच्या संस्थेशी आमचं बोलणं झालं. माझे मोठे बंधू बालाजी केंद्रे इंडो जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंटमध्ये मराठवाडा समन्वयक होते. नाबार्ड, सगळीची संस्था आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट नावाची एक संस्था होती, वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट. त्या संस्थेनं भीक मागून जर्मनीतून पैसे आणले होते. बघा आता तुम्हाला ह्या विषयावर यायचे की पैसे कुठून भेटतात. ते जर्मनीमध्ये असे जे श्रीमंत वर्ग आहेत ना, प्राध्यापक वर्ग असतील, लेक्चरर असतील, डॉक्टर्स असतील, त्यांनी एक संस्था काढली KFW नावाची, आणि जगात कुठं अडचण पडलं तर आम्ही पैसे टाकू. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. बंधूच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून नगरने 42 लाख रुपये आणले होते. केव्हा? 1998ला. साहेब, त्या तुलनेत जर आज मला अंदाज आहे 5 करोड रुपये होतील, 5 ते 7 करोड. आजही कोणी सांगतो, तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगा 7 करोड रुपये द्यायचे, भारतातलं 1 नंबरचं गाव करतो. अख्ख्या देशातलं 1 नंबरचं गाव, पाणीदार गाव, जलसमृद्ध गाव. त्या गावा एवढी शक्ती युक्ती, त्या गावा एवढे पाणी कुठंच नसेल. इच्छाशक्ती लागते, देणाऱ्यांना दिलं पाहिजे, करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पण सगळं गाव बी तयार पाहिजे. आता माझी इच्छा होती बाबा गाव पाहिजे होते तर आपलं. असं कधीच समजू नका की समुद्राच्या कडेची लोक पाण्यासाठी त्रसतात. म्हणजे आता आहे म्हणून समजू नका. काल मला नागपूरला बोलवलं होतं, मी 2 दिवसाखाली झालो, रोटरी क्लब नागपूर. म्हणजे आमच्याकडे पाणी भरपूर आहे. ते किती लोक पुढले म्हणा, खूप पाणी आहे केंद्र साहेब, पण कालांतरानं संपणार आहे, आणि आम्हाला उपचार पद्धती सांगा. बापरे म्हणलं. आणि आपण एवढ्या डबक्या तळ्यालाच खुश व्हायला, आपल्याकडे पाणी भरपूर थोडंच आहे. तुमच्या जमिनीच्या पोटात जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही, जमिनीमध्ये खालून आग पडल्यावर पाणीच नाही खाली,
जमिनीत पाणीच नाही आपल्या, पडलं तेवढं निघून चाललंय. आता काय वातावरण बदललंय, कधी आयुष्यात 100 वर्षात एवढं पडलं नाही, पाणी पडलं. सगळ्याच्या हिरी, जनावर, कोटे आहे सगळं धिंगाणा करून टाकलं. हे काय झालंय, वातावरणात बदल झालाय. जसं गावात बदल झालाय, भावकीत बदल झालाय, लेकराईमध्ये बदल झालाय, भावाला भाऊ बी बोलणं आले, गल्लीत बदल झाला. हे आमची गली लय भारी, ते गली लय दिली. बाबा ह्या देशापोटी आता इतका मोठा दुष्काळ पडेल एक दिवस, इतकं मोठं पाणी पडले की आता इतकं मोठं दुष्काळ होईलच ना, चित किंवा पट राहणारच आहे. आणि जर पाणीच नाही तर करणार काय? नाही सर, तुम्ही देता काय? तुमच्याकडून नाही. म्हणून पाणी आणलं पाहिजे, म्हणून पाणी जिरवलं पाहिजे, म्हणून झाडं लावली पाहिजेत, म्हणून खड्डे केले पाहिजेत. देशाला पुढे नेण्यासाठी आपल्या देशामध्ये हेलिकॉप्टर तयार होत नाही, विमान तयार होत नाही. आणि आपल्या देशात होते तयार काय होते बरोबर? देश कशात प्रसिद्ध आहे आपला? आपला देश कृषी प्रधान देश आहे, बरोबर? कोणता देश आहे? कृषी प्रधान देश आहे. कृषी प्रधान देशामध्ये भाकर बनवायच्या, पीठ तळणीवर टाकून हालेल्यावर भाकर होते का? त्याला काय लागतं भाकरीला? पिठाला पाणी लागतंय. आपलं देश कोणता आहे? शेतीप्रधान देश आहे. आणि या देशाला पाणीच नसेल तर तुम्ही काय म्हणून जगात जाणार मी शेतीप्रधान आहे? इस्रायल सारखे मुठभर पाणी पडणारे मुठभर एवढूसा देश जगावर कमांड करून दाखवतोय. काल माझा एक मित्र गेला तिथं, तिथून मला पाठवलं ह्या गोष्टी. इतका सुंदर, इतका शांत, इतका हिरवागार, इतकं मोठं पाणी, आणि पडते कमी. तिथं प्लॅनिंग होते, तिथं नियोजन होते. पण आपल्या देशामध्ये ज्याच्यावर आपण डिपेंड आहोत त्याच गोष्टीचं नियोजन होत नाही. आणि ते नियोजन केलं पाहिजे. आणि कुणाला समजत नसेल तर आता हे वर्ग आहेत ना, हे जे शिबिर आहे ना, हे तर खरी कला आहे की. ह्यांनी मला कायला बोलवलं मग? ह्या कॉलेजने कशाला बोलवलं? भारतात महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजमध्ये असं पाण्यावर काम करायचं ठरवलं राठोड सर, आणि सगळ्यांनी बोलवलं. 10% तर लोक कामाला लागतील की मेंबर साहेब? 10% भारतातल्या लोकांचं काम केलं. कुठे जाईल देश? 1% काम करणं झाले. म्हणून नितांत गरज आहे आता पडणाऱ्या पाण्याच्या नियोजनाची. पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब अडवला मी नागदरवाडीत. सीसीटी केली, डीप सीसीटी केली, बंडिंग केली, नाला बंडिंग केली, सिमेंट बांधले, मातीचे बंधारे केले, तळे केले, ट्रेंचेस केले, 5 लाख झाडं लावली. आत्ता झालं जलसमृद्ध गाव. आणि मग माझ्या बायकोला सांगितलं की आता ये झालं आपलं पाणीच पाणी. आणि मग नंतर लग्न केलं. तुमच्या मुखेड तालुक्याला मी सलाम ठोकतो, नाही तर हिनं जर मोडलं असतं मला बायकोच भेटली नसती. मग हे म्हणजे मी शिकतो म्हणून मुखेड, एक तर सगळे आदर्श बसलेले, शिक्षक बसलेले, प्राध्यापक बसलेले, आणि हे काही एवढी मोठी मंडळी, किती मोठ्या माणसासंग राहिलेले त्याने, आणि काहीच कमवलं नाही. हे फक्त नाव जाणार आहे, कमवून काय राहणार आहे कुणा? म्हणून समाजासाठी तुम्ही काय करणार आहेत? समाजाचं काय तर देणं लागतंय. तुम्ही कुणाच्या कुटुंबात जन्मलात? तू कुणाच्या कुटुंबात जन्मला बाबा? तुझ्या बाबाचं नाव काय? उदाहरण सांग. मिलिंद. मायबाबाची अपेक्षा असेल की नाही तुला? जो मिलिंद काही तर शिकला पाहिजे, काही तर मोठा झाला पाहिजे, मग तुझं लग्न केलं पाहिजे, तू घर बांधायसाठी पैसे दिले पाहिजेत, ही अपेक्षा आहे मायबाप कुटुंबाची. तो आणखी मोठा झाला तर गल्लीतल्या अपेक्षा, पोरग तरुण तडफदार आहे, आम्हाला न्याय देईल का? सरपंच झाला, सगळ्या गावाचे असे असते, हे सरपंच आहे बघा, आम्हाला घरकुल आणून दिलं, स्वच्छता केली, नाल्या काढल्या, ड्रेनेज केले, सोस खड्डे केले, 1 नंबर हे सरपंच. आणखी मोठा झाला सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आणखी मोठा, आणखी मोठा, आणखी मोठा, आणखी मोठा, भारत देशाचा सगळ्यात मोठा. तरी अपेक्षा राहते. मग ह्या मातीनं ज्या निसर्गात जन्मलो त्याचं काही देणं लागेल की नाही आपल्याला? आपण घराचं देणं फेडलं, सरपंच झाल्यावर गावाचं फेडलं, जिल्ह्याचं फेडलं, राज्याचं फेडलं, देशाचं फेडलं, पण जन्मलो कुठं? माईच्या पोटात जन्मलो. हवा कुणाची आहे? प्रकाश कुणाचा आहे? पाणी कुणाचं आहे?
आणि आई कुणाचे आहे? आपण सगळे निसर्गाचे आहोत. म्हणून निसर्गाचं देणं फेडण्यासाठी या कॉलेजने इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय. सर खरंच खूप सुंदर. मी तर अनेक माझा आजपर्यंत इथं 100-200 कॉलेज झालेत, पण मला मजा आली. काय इथं एक तर बायको इथली या तालुक्यातली, आणि मला जरा आता मजा आली वा की खरंच इथूनच प्रेरणा भेटलेली आहे, तर इथं जरा चांगलंच होईल. आणि मित्र, ही कळत न कळत माहिती आमिर खानला कळली. सत्यमेव जयते सिरियल आमिर खान. बोर होत असलं सांगावर क्लोज करून टाकतो. आमिर खानला कळल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, माझ्याकडे माणूस पाठवलं. मला फोन आला हनुमंजी, ते मॅडम बोलत होते, ते म्हणे आप आमिर खान को मिलना है, आपके पास समय है क्या? अरे मी म्हणलं नागदरवाडीचा माणूस खंदारचा आमिर खान असेल का? कंदारचा आमिर खान तर कोणी दोस्त नाही. म्हणलं माझे मित्र, माझे गुरु निळोबाजी जाधव म्हणत, अनिल मोरे साहेबांना ओळखता तुम्ही? हिरो, त्यांचे मामाचे चिरंजीव माझे गुरु आहेत ते निळोबाजी जाधव. मी त्यांना आदर्श मानतो. शेंडगेताई ओळख असेल तुम्हाला? कॅपो. तर त्यांना फोन केलं, म्हणलं आमिर खान कोणते बोलावले? म्हणलं ते काय भानगड आहे? आणि मी म्हणलं माझं तर कोणी मित्र नाही आमिर खान. अरे येड्या म्हणे, तू पाण्यावर काम केलंस, ते आमिर खान हिरो आहे, ते सामाजिक विषयात त्याला काही तर पाहिजे असेल तुझ्याबद्दल, लगेच हो बोलाव की नाही म्हणले. मग लगेच मी फोन केला त्यांना डबल. मैडम म्हणलं मेरे पास है समय. तो कहाँ आना है, तो कहाँ आना है, कैसा आना है, कहाँ रहना है, हम बताएंगे. आता रे म्हणलं कशाने यायचं, कुठं राहायचं आम्ही ठरवतो, तुमच्याकडे वेळ मिळाला आहे. दुसऱ्या दिवशी स्वप्नभूमी म्हणून एक संस्था आहे ड्रीमलँड, तिथं फक्त ऑनलाईन सेंटर चालू होतं. दुसऱ्या दिवशी माझं तिकीट आलं विमानाचं, नांदेड टू मुंबई. अक्षरशः मारुतीच्या पारा पुढले निवद खालते आली. घरी पोळी शिजत नव्हती. बहिणीने एकूण थांबायचं आणि मी एकूण दुरण घेऊन थांबायचं. का तर कुत्रमध्ये येऊ नये, त्यानं चाटल्यावर ते माणूस पिसाळते. आणि ते दुरण दोन्ही भरून आम्ही सगळ्यांना खायचं. त्या दिवशी इतका आनंद झाला. परत गेलो. माय म्हणलं विमानात जायची संधी आली बघ. अरे बापू, कोणी किडण्या काढून घेईल रे म्हणली तिकडं. आणि मी म्हणलं मला इतका पण छोटा माणूस, मला कसं काही मनाला बोललो, काही तर शंकाच आहे इकडे म्हणजे याच्यात. मी त्यांना फोन केला, मॅडम आय एम सॉरी, मी कधी मुंबईतच आलो नाही. म्हणलं माझे एक मित्र आहेत, त्यांना घेऊन येतो, निळोबाजी जाधव म्हणून. लगेच त्याचं तिकीट. आम्ही गेलो, एक वेळेस गेलो. आम्हाला काय नाही बघा पोरं, फक्त ते स्टुडिओ दाखिला, शोरूम कुठं होणार आहे, आमचा शो कुठं होणार आहे. जा म्हणले. कशानं? विमानानंच. पुन्हा 2 दिवसाला फोन आला, पुन्हा गेलो विमानानं. आता आम्हाला म्हणलं ही संधी ड्युटीच लागली गेली जाणं येणं, चल दे आपलं आता. डबल आमच्या अंगावर कपडे घातले आणि ते कॅमेरे वगैरे लावून चेक केलं की आता ही जगभर दाखवणार होते ना ते सत्यमेव जयते सिरियल. काश्मीर टू कन्याकुमारी वॉटर प्रॉब्लेम्स काय काय आहेत पाण्याचे, आणि दॅट इज सोल्युशन म्हणून नागदरवाडी माझं नाव घेतलं होतं. म्हणजे सगळं क्लिअर कन्फर्म दिसलं पाहिजे, स्टोरी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, असं त्यांच्या डोक्यात होतं. आणखी चांगले चला म्हणलं आणखी मी जाधव साहेब 3-4 ट्रिप झाल्या, आणि 5व्या वेळेस आमिर खान लुक आमच्या समोर गेलं. मी म्हणलं किती मोठा माणूस आहे की विमानानं पाठवलाय, बोलायला काय खर्च की काय नसते मोठं लहान वगैरे काय नसतं. काम, बुद्धी आणि कर्तव्य एवढंच असते. आले आमिर खान, लगेच बसले, गळ्याला भेटी मारली. आमची स्टोरी बघा तुम्ही, सत्यमेव जयते सिरियलचे एपिसोड 12 मध्ये सांगितलंय, तुम्ही बघितलंय असेल, बघून घ्या पुन्हा. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि तिथून आम्ही इकडे आलो. मला पुन्हा त्यांनी पाणी फाउंडेशनची स्थापना केली, माहित आहे तुम्हाला? पाणी फाउंडेशनचं काम खूप मोठं झालंय, महाराष्ट्रभर झालंय. त्यांनी मला तिथं बोलवलं होतं, पण मला माझं गाव सोडायचं नव्हतं. जसं अण्णा हजारेनं जर गाव सोडलं असतं, देश सुधारलं असतं, पण रायगड सुधारली नसती ना. पोपटराव पवारांनी स्वतःचे गावं डेव्हलप केले म्हणून आता देश डेव्हलप व्हायलाय. म्हणून म्हणजे मी कुठं तर पकड धरली नाही तर मला बी कुठतरी चांगली गाडी, पगार होता, सगळ्या गोष्टी. पण ते सुरुवातीला नोकऱ्या सोडले, हे सोडले, आता काय सुटते माहित नाही. मला वाटलं कुठं घर बी सुटते काय.
तर इतकं ध्येय वेळ झाल्याशिवाय समाजाला आपण काहीतरी दाखवल्याशिवाय समाज पुढे येत नाही. आपण जमिनीत जिरलो तर अनेक असे लोक तयार होतील आणि पाणी वाचवायचं काम करतील. आणि पाणी वाचलं तर तुम्ही आम्ही वाचणार आहोत. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, माझ्या स्वप्नात नाही, मनात नाही की प्रियंका चोप्रा, त्यांची आई, महेश कोठारे, आदिनाथ कोठारे, ही सगळी फिल्मी सिटी नागदरवाडीत येईल म्हणून. माईचंद्र तुमच्यासाठी आहे हे सगळं. तुम्ही लय मोठे होणार आहो सांगतो. हे सगळे जाग 2-2 लाखाचे पगारची माणसं आहेत आपल्यासाठी बसले तर. हो, अजिबात दुर्लक्ष करू नका ह्या गोष्टीकडे. मी तुमच्या मातीतला मी नांदेड जिल्ह्यातला आहे. अनेक स्टेप आहेत काम करण्यासाठी. कचरा वेचला तरी त्याला पद्मश्री भेटते. प्रत्येक पद्धत असते वेचण्याची सुद्धा. स्वच्छता मोहीम राबवतो ना आपण. तेव्हा ते आदिनाथ कोठारेंनी सत्यमेव जयते सिरियल बघितली आणि त्यांनी मला दिल्लीहून फोन केलाय, हनुमानजी मला तुम्हाला भेटायचंय. म्हणजे हे काय मला नशिबाला आले, कोणी औरंगाबाद, कोणी दिल्ली. मला बोलणारे भोगेवाडी, नागदरवाडी, माळाकोळी जवळचे लोक दिल्लीहून बोलवले. ते मराठी बोलले. म्हणलं काय साहेब, मला तुम्हाला भेटायचंय. म्हणलं साहेब तुम्हालाच इथे यावं लागेल. मला वाटलं हे आणखी मुंबईला बोलतात काय, तुम्हीच इथे या म्हणलं. ते म्हणले मी दिल्लीला आहे. ठीक आहे, मी उद्याच येतो म्हणले. दुसऱ्या दिवशी 4-5 वाजता माझ्याजवळ. आणि त्याने 2 वर्षी मला काहीच पत्ता कशाचा लागू दिला नाही. जन्म जसं आता सरांनी इथं पत्ता लागू दिला नाही, माझ्याकडे ठेवून दिलं. ते सगळं कॅच केलं. मला फिरताळणी बोलताळणी 2 वर्ष, सतत 2 वर्ष ते आलेत. नितीन दीक्षित म्हणून त्या माणसाने स्टोरी लिहिली. माझी स्टोरी रिअल घटना, रिअल, प्रत्येक गोष्टीवर सातत्य आणि सत्य, खोटं काही सांगायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टीतून पाणी चित्रपटाची निर्मिती झाली. प्रियंका चोपडा ताईनं त्या प्रोड्युसर आहेत. 2 वेळेस स्पेशल अमेरिकेहून माझ्यासाठी आलत्या पाणी पिक्चरसाठी नांदेड मुंबईला 2 वेळेस. मित्र, असे अनेक लोक तुमची वाट बघायला तुमच्या कामाची. खूप मोठे लोक आहेत की तुम्ही कधी स्वप्नही बघितलं नाही. असे लोक वाट बघायलेत पण तुमचं काम उभा टाकण्यात झाले. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, या प्रसंगी खूप वेळ झालाय, तुम्ही सर्वांनी असं काम करा की जे वाट बघायला तिथपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. देशात इतके विद्वान लोक आहेत, त्यांच्याकडे इतका वेळ नाही, पण काम करणाऱ्याची किंमत करतात, त्याला बोलून घेतात, त्याची समस्या विचारून घेतात. आणि तुला मदत काय लागते, तुला आणि नवीन काय करायचं, तुला काय प्रोजेक्ट करायचा आहे. आता माझं काम झालं नागपूरमध्ये. मला नागपूर म्हणजे देश आपल्या राज्याची उपराजधानी आहे. देशाचं मेन सेंटर नागपूर आहे. तिथल्या रोटरी क्लबनी सांगितलं की आता तुम्ही काम उभा करा, आम्ही तुम्हाला मदत करतो. म्हणून म्हणतो पैसे देतात लोक. असं काम करा की तुमचं कोणतं वाट बघायला. असं काम करसाल की वरीच जासाल एकदम. असलं करू नका. अभ्यासात कमी पडला मग आत्महत्या करू नका. ते तर झालं मग काय आगाव भानगडीत पडू नका. वेळ कमी आहे आणि ह्या कमी वेळात कसा फायदा करून घेता येईल आणि त्याच्यासाठी समाजाचा फायदा कसा करता येईल. जास्तीत जास्त समाजासाठी काम करा. जास्तीत जास्त समाजावर अवलंबून राहा. घरावर अवलंबून राहू नका. समाजच आपल्याला तारतो आणि समाजच आपल्याला पुढे नेतो आणि त्यामुळेच काम तुमचं उभा टाकते. जसं की आज साहेबांनी एवढं मोठं काम उभा केले. त्यांचा वारसा तुषार राठोड साहेब आहेत ना, आमदार साहेब. तुषार काय प्रचंड मोठं काम आहे त्या माणसाचं. ह्या कंदारकडे बघा वाटत नव्हतं या मुकेटकडे. आता मला काय त्याने काय 1000-2000 दिले नाहीत माझं वाजो बाबूराव काय त्याने की नाही, माझा त्यांचा काही संबंध बी नाही. पण मी हे सगळं बघतोय पेपर मध्ये. हे ते असे आमदार पाहिजेत साहेब, खरंच असे आमदार पाहिजेत. तरुण तळपदार खूप प्रचंड काम आहे त्या माणसाचं. आपल्या तालुक्याला असं नाचवलं पाहिजे, त्याला असं पळवलं पाहिजे की महाराष्ट्रातला एक वेगळा तालुका झाला पाहिजे. त्याच्यासाठी कॅपेबल आमदार तुमचा आहे. मला या कॉलेजने इथं बोलवलं. मी खूप दिवसापासून माझ्या पाहुण्याची वाट बघत होतो, भेट कधी होईल. मी भटकंती ते भटकंती ते निघाले तिकडे, मी इकडे. चला ठीक आहे, सगळ्यांना भेटता आलं. विशेष म्हणजे स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर. मी माझ्यासाठी भाग्य समजतो की तुमची गाठ पडली, कारण तुम्ही तुमची मुलगी दिली आम्हाला आणि मी खरंच धन्य झालो.
आणि मला संधी दिली त्याबद्दल मी खूप आपला आभारी आहे.